Next chapter is excretion and osmoregulation. एक्सक्रीशन म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये अनेक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी सुरू राहतात. आणि या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये वेस्ट कंपाऊंड तयार होत असतात. वेस्ट कंपाऊंड्स तयार होतात. ज्याप्रमाणे ग्लुकोज किंवा C6H12O6 plus 6O2 it give rise to 6CO2 plus 6H2O. म्हणजे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम विचारात घेतलं तर कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन केल्यानंतर CO2 आणि वॉटर सारखे मेटाबॉलिक वेस्ट तयार होतात. हे आहेत वेस्ट, मेटाबॉलिक वेस्ट कंपाऊंड की ज्यांना बाहेर टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फॅटचं ब्रेकडाऊन जरी केलं तर त्याच्यापासून सुद्धा CO2 आणि वॉटर पण बाहेर पडणार. म्हणजे कार्बोहायड्रेट आणि फॅट्स यांचं ब्रेकडाऊन केल्यानंतर CO2 आणि वॉटर सारखं मेटाबॉलिक वेस्ट तयार होतात. परंतु प्रोटीनचं ब्रेकडाऊन केलं तर प्रोटीन पहिले अमिनो ॲसिड मध्ये ब्रेक केले जाणार. अमिनो ॲसिड मध्ये ब्रेक केले जाणार. त्याचबरोबर अमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन होणार, त्याला आपण डिॲमिनेशन म्हणतो. अमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन केलं जाईल त्याला आपण डिॲमिनेशन. जे एक्सेस अमिनो ॲसिड आहेत बॉडीमध्ये त्याचं ब्रेकडाऊन केलं जाईल आणि त्याच्यापासून COOH ग्रुप वेगळा आणि अमायनो ग्रुप वेगळा केला जाईल. त्यातला COOH ग्रुप हा पुन्हा रियूज केला जाईल. त्यातला COOH ग्रुप जो आहे तो पुन्हा यूज केला जाईल आणि अमायनो ग्रुप जो आहे हा नायट्रोजनस वेस्ट आहे. हा नायट्रोजनस वेस्ट आहे. NH2 combines with H plus to produce ammonia. And ammonia is primary nitrogenous waste in animals. Primary nitrogenous waste animals मध्ये अमोनियाच्या फॉर्म मध्ये बनवलं जातं. त्याचबरोबर न्यूक्लिक ॲसिड, या न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन सुद्धा होऊन सुद्धा त्यापासून सुद्धा अमोनिया बनवला जातो. तर हे वेगवेगळ्या टाईपचे वेस्ट कंपाऊंड्स मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्या सेल्युलर लेवलला होत असतात त्यावेळी तयार होतात. हे वेस्ट कंपाऊंड जे आहेत ते कलेक्ट करणं, सेपरेट करणं, कलेक्ट करणं आणि बॉडीच्या बाहेर इलिमिनेट करणं यालाच आपण काय म्हणतो? एक्सक्रीशन. सो एक्सक्रीशन इज सेपरेशन, collection and elimination of especially nitrogenous
वेस्ट फ्रॉम बॉडी, त्याला आपण म्हणतो एक्सक्रीशन. सो सेपरेशन, कलेक्शन and elimination of nitrogenous waste from body is called as excretion. मग अनडायजेस्टेड वेस्ट बाहेर टाकणं, it is not excretion. अनडायजेस्टेड वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकणं, डिफिकेशन प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसला आपण एक्सक्रीशन म्हणू शकत नाही. कारण हे जे एक्सक्रीटरी कंपाऊंड्स आहेत ते सेल मेम्ब्रेन मधून पास होतात. सेल मेम्ब्रेन मधून ते पास होतात. डिफिकेशनची प्रोसेस कशी आहे? एलिमेंटरी कॅनल मध्येच फूड घेतलं जाणार, डायजेशन केलं जाणार, डायजेस्टेड फूड काढून घेतलं जाणार, अनडायजेस्टेड वेस्ट त्याच कॅनल मधून बाहेर टाकलं जाणार. सेल मधून पास होत नाही, सेल मेम्ब्रेन मधून ते वेस्ट पास होत नाही, म्हणून याला आपण एक्सक्रीशनची प्रोसेस म्हणत नाही. So elimination of undigested waste is not excretion. त्याला आपण excretion म्हणत नाही. मग excretion चा रोल काय? Elimination of nitrogenous waste from body. त्याचबरोबर water balance, त्याचबरोबर सॉल्ट बॅलन्स, पीएच बॅलन्स, आयोनिक बॅलन्स, हे सर्व फंक्शन्स सुद्धा किंवा या सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा या दरम्यान केल्या जातात. म्हणजे एक्सक्रीशन मध्ये फक्त नायट्रोजनस वेस्ट बाहेर टाकलं जातं असं नाही, तर त्या बरोबरीनं वॉटरचा बॅलन्स पण बॉडीमध्ये मेंटेन केला जातो, सॉल्टचा बॅलन्स मेंटेन केला जातो, पीएच बॅलन्स मेंटेन केला जातो, आयोनिक बॅलन्स सुद्धा मेंटेन केला जातो. तर एक्सक्रीशन म्हणजे separation, collection and elimination of nitrogenous waste from body. It also helps in water balance, salt balance, pH balance, acid base balance. आयोनिक बॅलन्स, या सर्वांचा बॅलन्स करण्याचं काम सुद्धा ही प्रोसेस करते. एक्सक्रीशन म्हणजे काय आणि इम्पॉर्टन्स काय याचा आपण स्टडी केला. आता यानंतर मोड्स ऑफ एक्सक्रीशन. ॲनिमल्स मध्ये एक्सक्रीशनचे अनेक मोड्स आहेत. प्रत्येक ॲनिमल मध्ये अमोनिया तयार होणार आहे, युरिया तयार होणार आहे, युरिक ॲसिड तयार होणार आहे. हे नायट्रोजनस वेस्ट प्रत्येकामध्ये तयार होतात, परंतु मेन एक्सक्रीशन कशाचं होतंय या बेसिसवर ॲनिमलचे 3 मेजर ग्रुप केलेले आहेत. एक आहे अमोनोटेलिक ॲनिमल्स, सेकंड युरिओटेलिक ॲनिमल्स आणि थर्ड
युरिकोटेलिक ॲनिमल्स. ज्या ॲनिमल्समध्ये नायट्रोजिनस वेस्ट, सगळे वेस्ट बनतातच, पण मेन एक्सक्रीशन कशाचं केलं जातंय त्या बेसिसवर हे मोड्स केलेले आहेत. तर ॲनिमल्स विच एक्सक्रीट नायट्रोजिनस वेस्ट मेनली इन द फॉर्म ऑफ अमोनिया. Mainly in the form of ammonia are called as ammonotelic animals, and phenomenon is called as ammonotelism. So animals which excrete nitrogenous waste mainly in the form of ammonia are called as ammonotelic animals, and process is called as ammonotelism. इकडं animals which excrete nitrogenous waste mainly in the form of urea are called as ureotelic animals, and process is called as ureotelism. आणि इकडं animals which excrete nitrogenous waste mainly in the form of uric acid are called as uricotelic animals, and process is called as ureotelism. Second, ammonia is highly toxic. Highly toxic है तो सेलुलर पीएच बदलतो, टॉक्सिक आहे तो बॉडीला. युरिया इज लेस टॉक्सिक आणि युरिक ऍसिड इज लेस टॉक्सिक. त्यामुळं हा हायली टॉक्सिक असल्यामुळं हा बॉडीच्या बाहेर पटकन टाकला पाहिजे. इट शुड बी इमिडिएटली इलिमिनेट फ्रॉम बॉडी ऑफ एनिमल. फ्रॉम बॉडी ऑफ एनिमल. It retain for some time in body of animal. कारण लेस टॉक्सिक आहे, काही काळ बॉडीमध्ये हा राहू शकतो, काही अडचण येत नाही. हा मात्र पटकन बॉडीच्या बाहेर टाकायला पाहिजे. अँड रिटेन लॉंगर पिरियड, कारण लेस टॉक्सिक आहे, त्यामुळं बॉडीमध्ये जास्त काळ तो राहू शकतो. त्यानंतर अमोनिया हायली सोल्युबल आहे. हाही सोल्युबलच आहे आणि हे मात्र इनसोल्युबल आहे. 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी 500 ml वॉटर पाहिजे. अर्धा लिटर पाणी 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी पाहिजे. इकडं मॉडरेट वॉटर is required for elimination of urea. आणि 1 ग्रॅम युरिया बाहेर टाकण्यासाठी 50 ml एवढं वॉटर सफिशियंट आहे. आणि इकडं
इनसोल्युबल आहे आणि 1 ग्रॅम म्हणजे कमी पाणी लागतं, 1 ग्रॅम युरिक ॲसिड बाहेर टाकण्यासाठी फक्त 10 ml एवढं वॉटर आवश्यक आहे. त्यानंतर याच्या इलिमिनेशनला लेस एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, अमोनिया बाहेर टाकण्यासाठी फारसा एनर्जीचा खर्च होत नाही. इथं मॉडरेट एनर्जी, थोडीफार एनर्जी लागते, मोर एनर्जी, and high energy required for elimination of uric acid. यूरिक ॲसिड बाहेर टाकण्यासाठी जास्त एनर्जी लागते आणि त्याचबरोबर वॉटर कॉन्झर्वेशन जास्तीत जास्त कुणामध्ये केलं जातं तर ते या युरिकोटेलिक मेकॅनिझममध्ये वॉटर कॉन्झर्वेशन होतं. त्यामुळं वॉटर कॉन्झर्वेशनमुळं एनर्जी जास्त लागते या मेकॅनिझममध्ये, एनर्जी जास्त लागते या मेकॅनिझममध्ये. आता इथं अमोनिया जो आहे तो सिंपल डिफ्युजननं बाहेर टाकला जातो. सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं मग बॉडी सरफेसनं डिफ्यूज केला जाईल किंवा गिल्सच्या मदतीनं डिफ्युजन अमोनियाचं केलं जाईल. युरिया मात्र युरिनच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकला जातो आणि युरिक ॲसिड पेस्टच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकलं जातं. आता याचे जे एक्झाम्पल्स आहेत, फ्रेश वॉटर फिश, त्याला आपण बोनी फिश म्हणतो. त्याला आपण बोनी फिश म्हणतो किंवा ओस्टिओस्थाइस असंही त्याला आपण म्हणतो. ते सगळे कसे आहेत, अमोनोटेलिक आहेत. कारण अमोनोटेलिझमची मेकॅनिझम कुणाला पॉसिबल आहे, ज्यांना वॉटर, कारण अमोनिया बाहेर टाकण्यासाठी जास्त वॉटर बाहेर लागतं, अमोनिया बाहेर टाकण्यासाठी जास्त वॉटर लागतं आणि त्यामुळं जास्तीत जास्त वॉटर ज्यांना अवेलेबल आहे, म्हणजे ही मेकॅनिझम फक्त ॲक्वॅटिक ॲनिमल्स मध्येच होऊ शकते. आणि त्यातल्या त्यात फ्रेश वॉटर फिश असतील, त्यानंतर टॅडपोल लार्वा, ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियनचा जो टॅडपोल लार्वा आहे, अमोनिया बाहेर टाकणार. मेनी इनव्हर्टिब्रेट्स किंवा इनव्हर्टिब्रेट मधले बरेचसे, मोस्ट ऑफ दी इनव्हर्टिब्रेट्स, असे अनेक ॲनिमल्स अमोनोटेलिझमची मेकॅनिझम फॉलो करतात. आता फ्रॉगचा विचार केला तर लार्वा अमोनोटेलिक आहे, पण ॲडल्ट फ्रॉग मात्र युरिओटेलिक आहे. त्याचबरोबर जे इन्सेक्ट आहेत, त्यांचे जे लार्वी असतात, ॲक्वॅटिक इन्सेक्ट आहेत, ते सुद्धा अमोनोटेलिझमची मेकॅनिझम फॉलो करतात.
आता युरिओटेलिक म्हटलं तर याच्यामध्ये कार्टिलॅजिनस, फिश म्हणजेच मराईन वॉटर फिश, जे समुद्रामध्ये सापडणारे मासे आहेत ते युरिओटेलिक आहेत. का युरिओटेलिक आहेत त्याचं कारण आपल्याला देता येईल. बघा, समजा हा फिश आहे, समुद्राचं पाणी घेतलं आपण तर समुद्राच्या मराईन वॉटरचा विचार करा, त्याचं कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं असतं 1000 मिली ऑस्मॉल आणि बॉडीचं मेंटेन करायचंय 300 मिली ऑस्मॉल. त्यामुळं त्यांना फार मोठा प्रॉब्लेम होतो आणि अमोलोटेलिक असते तर त्यांना ते जगणं शक्य झालं नसतं, कारण त्यांना हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये राहण्यासाठी आपल्या बॉडीचं फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढवायचंय आणि फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन हायपरटोनिक करण्यासाठी हा हायली टॉक्सिक ठेवून चालेल का? नाही. म्हणून लेस टॉक्सिक जो आहे तो रिटेन केला जातो. वाय शार्क रिटेन 2% युरिया इन देअर बॉडी, असा MCQ विचारला तर आपल्याला माहित पाहिजे शार्क हा मराईन वॉटर ॲनिमल आहे, युरिओटेलिक आहे आणि त्याला आपलं आतलं एन्व्हायरमेंट हायपरटोनिक मेंटेन करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. म्हणून फिशचे एक्झाम्पल आपण याप्रमाणे घेतलेले आहेत. त्याबरोबरच इथं एक्झाम्पल आणखी कुठलं घेता येईल? ॲडल्ट फ्रॉग. ऑल मॅमल्स, सगळे मॅमल्स, कुठेही राहत असो मॅमल, ते या टाईपचीच मेकॅनिझम फॉलो करणार. सगळे मॅमल्स या टाईप मध्ये येतात. सगळे मॅमल्स या टाईप मध्येच येणार. आता इकडे एक्झाम्पल मध्ये आणखी घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला ॲक्वॅटिक रेप्टाईल घेता येतील. एक्झाम्पल समजा क्रोकोडाईल, टॉर्टॉइज, हे एक्झाम्पल तुम्ही इकडे घेऊ शकता. आणि इकडं कार्टिलॅजिनस फिश म्हणजे समुद्रामध्ये सापडणारे मासे, ॲडल्ट फ्रॉग आणि सर्व मॅमल्स ही मेकॅनिझम फॉलो करणार. त्याचबरोबर ॲलिगॅटर हे सुद्धा याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. त्यानंतर युरिकोटेलिझमची मेकॅनिझम लिस्ट टॉक्सिक आहे. बॉडीमध्ये युरिक ॲसिड भरपूर काळ राहिलं तरी काही अडचण येत नाही. रेप्टाइल्स जे आहेत आणि बर्ड्स आहेत ते युरिकोटेलिक आहेत आणि त्याचबरोबर इन्सेक्ट्स जे आहेत ते सुद्धा युरिओटेलिक असतात. आता रेप्टाइल्स किंवा बर्ड्स अंडी घालतात. मग त्यांचा जो एम्ब्रियो आहे तो जर अमोनिया एक्सक्रीट करत असता तर तो राहू शकला नसता, जगू शकला नसता. युरिया एक्सक्रीट करत असता तर तो जगू शकला नसता. पण युरिक ॲसिड एक्सक्रीट करतोय, ते जे अंड आहे त्याच्यामध्ये जो एम्ब्रियो आहे तो युरिक ॲसिड एक्सक्रीट करतोय, त्यामुळं लॉंगर ड्युरेशन पर्यंत त्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही.
आता हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत ते कशानं तयार होतात? डिॲमिनेशन ऑफ एक्सेस अमिनो ऍसिड्स. एक्सेस झालेले अमिनो ऍसिड्स त्यांचं डिॲमिनेशन होऊन हे कंपाऊंड्स बनतात. आणि युरिक ऍसिड जे आहे ते डिॲमिनेशन ऑफ एक्सेस अमिनो ऍसिड और न्यूक्लिक ऍसिड त्यातल्या त्यात प्युरिन्स याच्यापासून बनतात. हे डिॲमिनेशन ऑफ एक्सेस अमिनो ऍसिडच्या प्रोसेसनच बनणार आहे, डिॲमिनेशनच बनणार आहे, डिॲमिनेशनच बनणार आहे. पण त्याबरोबरच युरिक ऍसिड जे आहे ते प्युरिन्स प्युरिन्स पासून बनणार आहे. आणि हे जे बनतंय त्या पाथवेला इनोसोनिक पाथवे असं म्हणू शकतो आपण. आणि बकमन नावाच्या सायंटिस्टनं हा पाथवे डिस्कवर केलेला आहे. युरिक ऍसिडची प्रोसेस, युरिक ऍसिड बनवायची प्रोसेस इनोसोनिक पाथवे मध्ये होते. आता न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे प्युरिन्स पासून जर बनत असतील, समजा प्युरिन्स आहेत, तर या प्युरिन पासून झॅन्थिन बनतं आणि झॅन्थिन पासून युरिक ऍसिड बनतं. आणि याच्यासाठी एन्झाईम लागतं झॅन्थिन ऑक्सिडेज. झॅन्थिन ऑक्सिडेज हे एन्झाईम त्यासाठी लागतं. हे झाले ॲनिमल्स मध्ये एक्सक्रीशनचे मेन मोड्स. अमोनोटेलिक, युरिओटेलिक आणि युरिकोटेलिक ॲनिमल्स. तीन महत्वाचे मोड, तर मेन मोड तर तीनच आहेत, परंतु सर्वच ॲनिमल मध्ये या तिन्ही पैकीच काही मोड होतील असं आपल्याला म्हणता येणार नाही. याच्याशिवाय काही ॲनिमल्स मध्ये आणखी मोड्स आहेत, जसं गॉनोटेलिक ॲनिमल्स. जे ॲनिमल्स नायट्रोजनस वेस्ट ग्वानिनच्या फॉर्म मध्ये बाहेर टाकतात त्यांना गॉनोटेलिक म्हणायचं. आणि याचे एक्झाम्पल्स जे आहेत, स्कॉर्पियन आणि स्पायडर, विंचू आणि कोळी, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत गॉनोटेलिक ॲनिमल्सचे. याशिवाय काही ॲनिमल्स ॲमिनोटेलिक पण आहेत, जसं इनो, पायला, त्यानंतर स्टारफिश. हे जे ॲनिमल्स आहेत, या ॲनिमल्सकडं हे कन्व्हर्जन म्हणजे नायट्रोजनस वेस्ट म्हणजे ब्रेकडाऊन करून प्रोटीनचं ब्रेकडाऊन करून नायट्रोजनस वेस्ट बनवायला वेळच नाही आहे, त्यांना ते शक्य नाही. त्यामुळं ते ॲनिमल्स काय करतात, नायट्रोजनस वेस्ट डायरेक्ट अमिनो ऍसिड्सच्या